तस यांनी जो आहे तो राजीनामा दिलेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता आमदार अमित गोरके आहेत। सर, त्यांनी आज राजीनामा जो आहे तो दिलेला आहे, न्याय मिळाला असं वाटतंय का? हे आत्ता प्रथम दर्शनी अहवाल आल्यानंतर त्यांनी राजीनामा देणं हे पहिल्यापासून अपेक्षित होतं, कारण त्यांना कुठेतरी मनाला खेद वाटत असेल आणि होतंय की आपण चुकलोय। डॉक्टर मंगेशकर हॉस्पिटल खऱ्या अर्थाने चांगलं काम करत असताना अशा प्रकारची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण ती डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून घडली। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी 2 अहवालानंतर यात आणखी सुस्पष्टता येईल। राजीनामा दिला म्हणजे पळवाट काढली असं वाटतंय, कुठे का गुन्हा दाखल होईल का, काय पुढची तुमची भूमिका असणार? राजीनामा देणं हा त्यांचा स्वभावाचा भाग असेल किंवा त्यांना जे मन खात असेल त्याचा भाग असेल, पण 2 अहवाल लक्षात घ्या, चॅरिटी कमिशनरचा अहवाल आणि यमुना जाधव यांचा शासकीय अहवाल आल्यानंतर यात आणखी सुस्पष्टता येईल आणि त्याच्यासाठी आणखी 1 दिवस आपल्याला वाट बघावी लागेल। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका ही आमची एकच आहे की त्या मृत महिलेला न्याय मिळाला पाहिजे, परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यात कुठल्याही प्रकारचं गलिच्छ राजकारण न करता